हॅलो, तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त असा बांगडा फ्राय. हे बघा किती मस्त असे छोटे छोटे चमकणारे मी बांगडे आणलेले आहेत. हे आहेत अर्धा किलो बांगडे आणि या छोट्या बांगड्यांना चव खूप जास्त प्रमाणात असते बरं का. तर यासाठी मी आता बांगड्या फ्राय करण्यासाठी मी इथे यांना हळद लावून घेणार आहे. खूप कमी साहित्यांमध्ये हा आपला मस्त असा कुरकुरीत बांगडा फ्राय तयार होतो. मी तर सर्वात आधी 2 चमचे हळद वापरलेली आहे, छोटे 2 चमचे हळद. इथे आपला घरगुती खाण्यात येणारा मसाला वापरायचा आहे, लाल तिखट वापरायचं नाही आहे. जो आपण मसाला तयार करतो रोज वापरण्यासाठी, जेवणात भाज्यांसाठी आपण जो मसाला वापरतो तोच इथे वापरायचा आहे. मी इथे एक छोटा 1 चमचा मसाला वापरलेला आहे आणि मी इथे घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ. मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. यामध्ये मी फक्त आता काय ॲड केलेलं आहे, हळद, मीठ आणि आपला घरगुती मसाला. आणि मी इथं हा वापरलेला आहे टिक्का मसाला. फिश फ्रायसाठी किंवा चिकन टिक्का आपण बनवतो, हा असा टिक्का बाजारात मिळतो टिक्का मसाला. तुम्ही हा कोणताही टिक्का मसाला वापरू शकता. तो पण मी इथे छोटे 2 चमचे वापरणार आहे. हा देखील जास्त घ्यायचा नाही आहे, थोड्याच प्रमाणात मी इथे घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण मी बांगड्यांना व्यवस्थित चोळून घेणार आहे. मसाला आतपर्यंत मुरेल असे हे बांगडे कापून घेतलेले आहेत. इथे चिरा मारून घेतलेले आहेत बांगड्यांना मधोमध. आतली पोटातली घाण वगैरे पूर्ण साफ करून व्यवस्थित स्वच्छ करून मी हे मासे आणलेले आहेत. आणि असे हे चिरा मारून आणायच्या, म्हणजे काय होतं, मसाला पूर्णपणे बांगड्यांच्या आतमध्ये मुरला जातो आणि तळल्यानंतर मासे फ्राय केल्यानंतर त्याची चव एकदम उत्कृष्ट अशी लागते. खूप चविष्ट असे हे बांगडे फ्राय होतात. तर व्यवस्थित हे मसाला बांगड्यांना चोळून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं मासे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत. लगेच तळायला घ्यायचे नाहीत. व्यवस्थित छान असे मॅरिनेट करून घ्यायचे मासे 15 ते 20 मिनटं आणि मगच आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तव्यावरती, ते पण रवा लावून. हे पहा, व्यवस्थित मी कोट करून घेतलेला आहे मसाला. आता 10 ते 15 मिनिटांनी मी इथं तवा गरम करत ठेवलेला आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता मी हे मासे रव्यावरती घोळून मस्त रवावरनं लावलेला आहे आणि मगच हे तव्यावरती शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत. रव्यामुळे काय होतं, बांगडे आपले मस्त कुरकुरीत असे कडक फ्राय होतात. एक एक करून व्यवस्थित हा बांगडा आपल्याला तव्यावरती तेलावरती फ्राय करण्यासाठी सोडून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी मासे पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेलावरती. दिसायला सुद्धा बघा किती सुंदर असा हा बांगडा दिसत आहे. रव्यामुळे काय होतं, खाली चिटकत देखील नाहीत आपले मासे तव्यावरती. त्यामुळे थोडा तरी रवा आपण फ्राय करताना वापरावा. आणि अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये हा बांगडा फ्राय होतो, एकदम झटपट. कोणत्याच जास्त मसाल्यांची आवश्यकता इथे नसते आणि कमी साहित्यांमध्येच पदार्थ कोणताही तुम्ही करून बघा, तो जास्त असा चव लागतो. चवीला तेच पदार्थ खाण्यात जास्त मज्जा येते, कारण की मूळ पदार्थाचा अंश त्यामध्ये उतरला जातो.
मस्त आता मी कुरकुरीत असे हे बांगडा फ्राय मी करून घेणार आहे. हे झाले मग आपला बांगडा फ्राय रेसिपी तयार आहे की नाही. मस्त आणि सोपी आणि झटपट होणारी हा बांगडा फ्राय फिश. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कमीत कमी साहित्यांमध्ये खूप अशी चविष्ट असं होतं. चला तर मग अशा छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.